गुड मॉर्निंग मित्रांनो. तर आज मी तुम्हाला दाखवते माझ्या टेरेसवर कोणते कोणते मी झाडं जी बिया तयार करायला ठेवले आहे. तर हे मी घरचे कांदे लावले होते, ज्याला कोंब आले होते, तर ते आहे आता मी बिया तयार व्हायसाठी ठेवल्या यांना. म्हणजे मी पुढच्या याचे बिया तयार करून याचे नवीन छोटे छोटे कांद्याची रोपं तयार करेन. त्यानंतर आहे हे अपराजिताला भरपूर फुलं येतात, तर याच्याही मी फुलांना तोडले नाही. तर आता याच्यामध्ये हे शेंगा लागल्या, ह्या वाढल्या की मी हे काढून घेईल आणि याला प्रून करून मग याची छानशी टोपियारी बनवेन. तसंच आता हे याला वेल्वेट, मला याचं प्रॉपर नाव नाही माहीत काय म्हणतात, पण हे वेल्वेट आहे. तर याच्या हे बघा, हे इथे बिया बनत आहे. हे बघा, याचे हे छोटे छोटे बारीक बारीक असे बिया आहे. याला लावायची गरज तर नाही पडत, पण मी तरीही बिया सेव्ह करून ठेवते. आणि बिया सेव्ह केल्याने कसं होतं की आपण अगर आपल्या याच्यात नाही झाले झाड तर आपण लावू शकतो. तसंच हे गडालिया, मला याचं नाव प्रॉपर प्रोनाऊन्स नाही करता येत आहे, पण सांगते तुम्हाला. याचे हे फुलं मी इथेच वाळू दिले आहे, यांनाच तोडून मी कुंडीत टाकून घेईन. कारण की आता हे पण झाडं लास्टच सुरू आहे. तर मग म्हटलं याचे पण आपण रोपं तयार करायचे पावसाळ्यात आणि याची पण कॅरी करायची, म्हणून याच्यावर मी हे फुलं वाळू दिले आहे. हे बघा, हे जे निघून उडत आहे ना, हे बियाच आहे, हे बिया आहे. तसंच हे चवळीचे आता मी रोपं काढले, यांना मी वाळू देईन एका पॉलिथिनवर ठेवून, आणि याच्यातही अशा बिया असतात. हे बघा, तुम्हाला दिसेल. तर या मी अशाच कोणत्याही कुंडीत टाकून देते. जसं इथे आता मी ह्या कुंडीमध्ये टाकलं आहे हे सगळे. तसंच हे बघा, हे ते टाकले होते तर हे असे निघाले. चवळीची भाजी म्हणतात त्याला, चवळीची भाजी. तर असे बिया तयार होत राहतात. तसंच हे बघा, सदाबहार तुम्ही एक वेळा आपल्या ह्याच्यात लावला तर तो कधीच तुमच्या गार्डनमधनं, टेरेस गार्डन म्हणा या कुंडीत तर कधीच जाणार नाही. पण त्याच्यावर तुम्ही फुलं नाही तोडले तर हे असे बघा, अगर तुम्हाला कॅरी बनायचे अशा शेंगा लागतात. या वाढल्या की या तुम्ही टाकू शकता. या स्वतःच फुटून याच्यामध्ये पडून जातात आणि छोटे छोटे रोपं निघतात. मला या सदाबहारमध्ये व्हाईट कलर आणायचा आहे, देसीवालाच. हायब्रिड मी अवॉइडच करते. त्यानंतर हे बघा, हे लाल भाजी आहे, याच्यामध्ये हे बघा इथे खाली बिया बनत आहे. तर हे मी त्याच्यासाठीच ठेवलं आहे, कारण की कधी माझ्या घराजवळच्या नर्सरीत बिया नाही मिळत. तर म्हणून मी म्हटलं यावेळेस आपण बिया कलेक्ट करून ठेवून द्या. तसंच हे तुम्हाला मिरची झाडाचं अपडेट सांगते. हे मी बियांसाठी नाही ठेवलं आहे, पण याच्यामध्ये काहीच सगळे पानं वगैरे झडून गेले होते. मी याला काढणारच होती, पण मग म्हटलं जाऊ दे, याला थोडी याची काळजी ठेवा. कारण मी पहिल्यांदाच मिरचीचं झाड लावलं होतं यावर्षी. तर आता बघा याला किती फुलं आल्या. आणि यावेळेस मला मिरचीचं मी 6 रोपं लावले होते, पण माझे 5 रोपं सक्सेस झाले. एकाच्यावर लीफ कल आला आणि या झाडांनी मला खूप मिरच्या दिल्या. मी विचार करते याची पण एखादी मिरची मी छान लाल होतपर्यंत ठेवेल आणि त्याची पण बी तयार करेल. हे माझे भरताचे वांगे, यांनाही वांगी येणं तयार झाले. हे बघा, आणखी मी तुम्हाला दाखवते. आणखी मी बथुआचे पण बियासाठी ठेवलं आहे, तर मी तुम्हाला तेही दाखवते. हे बघा, बथुआ मी काढला आहे, तर त्याची पण मी बियांसाठी असं ठेवलं आहे. हे बघा, तर हे मी आता लावेल याला, पण याला पहिले पुन्हा वाळू देते आणि मग नंतर याच्या बिया मी काढून घेईल बथुआच्या आणि मी ते लावेल. तसंच हे बघा, इकडे लाल भाजीच्या पण बिया तयार होत आहे. तर तुम्ही फ्रीमध्ये आपलं टेरेस गार्डनिंग असं करू शकता, आपल्याच घरी बिया वगैरे करून. आणि घरी टमाटर असो त्याची बियांनी पण तुम्ही लावू शकता. हे पालक आहे, पालकला पण आता बी तयार होऊ देणार आहे मी, कारण की याची 2 वेळा हार्वेस्टिंग झाली आहे. मी एक लास्ट टाईम हार्वेस्टिंग घेईल आणि बाकी मग ही मी बिया तयार होऊ देईल. तर आजसाठी एवढंच. धन्यवाद.